कोल्हेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे नवरदेव चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गावच्या सरपंच सौ सुवर्णाताई राहुल दिघे आणि महिला भगिनींच्या प्रमुख उपस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित झाला। चित्रपटाच्या काही काळ अगोदर सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रात्री उशिरा चित्रपट प्रदर्शित केला गेला। तरी सुद्धा कोल्हेवाडी गावच्या ग्रामस्थांनी चित्रपट पाहायला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे विशेष। 2 तास 25 मिनिटे स्तब्ध होऊन सर्वांनी चित्रपट पाहिला। विद्यार्थी, तरुण, युवक, महिला भगिनींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा या चित्रपटाचे कौतुक केले असून समाजातील सर्व स्तरातील प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडत असून मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या काळात देखील बहुसंख्येने प्रेक्षक जुन्या काळात जसे गावोगावी पडद्यावर चित्रपट पाहायला जायचे अगदी त्याचप्रमाणे आजच्या काळात देखील LED स्क्रीनवर नवरदेव चित्रपट पाहायला गर्दी करत आहेत। हे या चित्रपटाचे खूप मोठे यश आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2 तास 25 मिनिटे प्रेक्षक जमिनीवर बसून चित्रपट पाहतात हे एक आश्चर्यच नवरदेव चित्रपटाबद्दल सगळीकडे घडत आहे। आता लोक उघडपणे म्हणत आहेत नवरदेवाचे आगमन जिथे जिथे गर्दीचा उच्चांक होत आहे तिथे। आपल्या गावामध्ये नवरदेव या चित्रपटाचं या ठिकाणी प्रदर्शन होत आहे। तो आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात आहे। याचं वैशिष्ट्य बांधवांनो की एक सर्वसामान्य कुटुंबातील एक सर्वसामान्य असा आपला मित्र हे देशमुख साहेब अतिशय तळागाळातला व्यक्ती यांनी धाडस करून आम्हाला अभिमान ह्याच गोष्टीचा आहे की सर्वसामान्य एक शेतकरी कुटुंबातील आपले सहकारी निरंजन देशमुख यांनी अतिशय धाडस करून हा चित्रपट निर्मित केला। अतिशय खर्च करून ही प्रत्येक गावाला भेडसावणारी समस्या की मुली मिळत नाही लग्नाला, अतिशय तरुण मुलं प्रत्येक गावात आज त्यांचे आई वडील, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळी कंटाळलेत, परंतु या समस्याला कुठेही त्यांना कोणतंही त्याच्यावर उत्तर सापडत नाही, मार्ग सापडत नाही आणि ती व्यथा आपल्या समोर चित्रपटाच्या माध्यमातून एक प्रबोधन म्हणून मांडण्याचं काम हे आपल्या सहकारी मित्रांनी केलंय। आणि खरोखर देशमुख साहेब आम्हाला या गावकऱ्यांना तुमचा अभिमान आहे। एक सर्वसामान्य तुम्ही कुटुंबातून आला आहात आणि एवढं धाडस केलंय आणि तुम्ही मला आज कळलं तुम्ही स्वतः त्याच्यात हे आपली इतकी दिवसाची मैत्री तुम्ही स्वतः त्याचा अभिनय केलाय, तुम्ही मुख्य कलाकार आहात हे मला आज समजलं आणि तुम्ही आमचं गाव निवडलं। आमचे गावकरी, आमचे युवा मित्र या ठिकाणी अतिशय सर्व चांगले माणसं आहेत। सर्व तुम्हाला या ठिकाणी सहकार्य मिळालं आहे आणि आपल्या सर्व माता भगिनींना, युवा मित्रांना, ग्रामस्थांना विनंती आहे सर्वांनी हा 2 तास 25 मिनिटाचा चित्रपट आहे, पूर्ण चित्रपट बघावा, यातून जग येण्यासारखं आहे ते घ्यावं आणि याच्यातून आपल्याला कसं बदल आपल्या जीवनात घडवता येईल आणि आपल्या या समस्यावर कायमस्वरूपी कसा तोडगा निघेल आणि सगळे आपले जे युवा मित्र आहे जे बिगर लग्नाचे आहेत त्यांचं लग्न कसं होईल यावर आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ही समस्या आपलीच नाही, ही संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर अशाच समस्या निर्माण झाल्यात। यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि हा मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचे मित्र निरंजन देशमुख यांनी छोटासा प्रयत्न करून केलाय। त्यांनी 40 लाख रुपये खर्च करून हा चित्रपट निर्मित केलाय। देशमुख साहेब तुम्हाला आम्ही या ग्रामीण भागाच्या वतीने तुमचे मनपूर्वक अभिनंदन करतो, तुमचे आभार मानतो। तुम्ही एवढं मोठं धाडस करून हे प्रबोधनाचं कार्य हाती घेतलंय। तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि तुमच्या या कार्यास आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं, ग्रामीण भागाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा विनंती करतो सर्व ग्रामस्थांना की हा चित्रपट आपण मन लावून पाहावा।
अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार संगमनेर.